हा पण महत्वाचा विषय की ज्याला खरोखर दूध धंद्याचा अनुभव आहे तोच व्यापार करू शकतो, तोच विश्वास देऊ शकतो, तोच गॅरंटी देऊ शकतो. ज्याने दूध धंदा केला नाही तो गॅरंटी देणार, सगळं देणार, पण त्यालाच माहित नाही तो गॅरंटी देणार कशा. जर शिवाजी महाराज यांच्या आईने सांगितलं असतं ना तू नोकरी कर, मनसबदारी कर, जहागिरी, महाराज नसते घडले. शहाजीराजांकडे मोठी जहागिरी होती पण त्यांनी सांगितलं नाही, तुझ्या वडिलांना नोकरी करावी लागती, तू नाही करायची. आपण तर लहानपणापासून हेच सांगतो, नोकरी कर, पास हो, तुला चांगली नोकरी मिळेल. नोकरी मिळाल्यावर काय होईल, चांगली सोयरीक मिळेल, चांगली सोयरीक मिळाली चांगला होंडा मिळेल. अजून आमचं मराठ्यांचं हुंड्यावर लक्ष. पोराला विकता का काय 10-20 तोळ्याच्या चक्करमध्ये, पोरगं जेवढं तुमचं. मित्रांनो किटली आता बघा प्रॉपर मोकळी आहे. गाय घेऊन किती दिवस झालं? घेऊन आता 25 दिवस. 25 दिवस. आणि घेतली तेव्हाच वेळली ना, म्हणजे येता येताच गाडीतच रस्त्यातच वेळ. गाडीत वेळेला कसं अपेक्षा होती, काय वाटलं? आम्ही म्हणलं फेलच गेली. टोटल आमचं एकाच म्हटला तू नको काळजी करू, पण आम्हाला काळजी ना 21 दिवस जवळ रुटीनला येत नाही तोपर्यंत आमची म्हटली. अपेक्षा किती होती गायची? आम्ही 10 दिलं तरी आम्हाला त्यावेळेस असं वाटत होतं की 10 दिलं तरी खूप झालं. आणि आता काय चालू आहे? सकाळी 13, संध्याकाळी 11:30. म्हणजे आपलं तुमच्या अपेक्षेपेक्षा तर चांगलंच चाललं. जास्त जास्त. आणि जर वेळेत वेळली असती तर 16-17 लिटर दूध दिलं असतं. 16च्या आसपास दूध दिलं. महत्वाचं काय आजार पण नाही लागलं तिला. जेवढी गाडी दाबदून पण गाडी दाबादली, पुन्हा इथं आल्यानंतर वार अडकली तरी तुला जायचा काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे एवढ्या अब्दून पण तुम्हाला रिस्पॉन्स चांगला आहे? चांगला रिस्पॉन्स, टेन्शन नाही काय. रिस्क वाटत होती, सगळं सक्सेस मध्ये ठरलं. म्हणजे बेंगलोरला जाणं सफल राहिलं? सफल राहिलं. बेंगलोरला जाऊनच आणली ना? कसा अनुभव वाटला तिकडं? अनुभव काय, गयात आपल्यापेक्षा गयात दुधाला चांगले. आता ह्या माझ्या 2 गाय आहेत, त्या गायापेक्षा मोठ्या गाय 10-11 लिटर देतात. तुम्ही ह्या गाया दाखवा. आणि ही गाय? ही गाय 13 लिटर दूध देते सकाळची, ती 10 देते, पलीकडची 11 देते. आणि आपण एवढं नुकसान होईल दुधाला नाही गाय ऐकत. दुधाच्या हिशोबात चांगलं आहे. आणि बेंगलोरला तुम्ही फिरला, तिथं शेतकरी भेटले किंवा कसा अनुभव काय होता तुमचा? सगळ्यांचा अनुभव आला. शेतकरी भेटले, व्यापारी भेटले. दराच्या बाबतीत आपल्या इथं म्हणतात की तिकडं दर स्वस्त विस्त काय नाही, जशी वस्तू तसा दर तिकडे पण. राज्यात कुठेही सोनं घ्या, सोन्याला सोन्याचाच दर आणि पितळाला पितळाचाच. पण काय आपण 25 तिथं जागेवर खरेदी केली. 25 जाग्यावर. आणि इथं येस तोपर्यंत जागेवर आपल्याला 35 पर्यंत गेली. 10-1 खर्च येतो. गायला पैसे फेडले. म्हणजे आपलं व्यवस्थित चालू आहे आता? चांगलं झालं. आता परत काय घ्यायचा विचार चालू आहे? आता लगेच घ्यायची. आता बांधायला लागणार ती म्हैस विकली की गाय घ्यायची. आता आपलं किती गायींमधनं किती दूध आहे? तर 3 गाय आहेत. 3 गायमध्ये 65-67 लिटर कधी वरती, 65-67-68 दिवसाचं. म्हणजे 60 ते 70च्या दरम्यान रेंज. 70च्या दरम्यान आहे. 65च्या आत येत नाही, 70च्या वर अजून गेलेलं नाही. 70च्या वर पण जाईल. ती गाय अजून एवढी जावर आलेली नाही. म्हणजे तुम्हाला तर गायचा अनुभव चांगला आहे, किंवा असं तिथे गेल्यावर तुम्हाला असं जाणवलं का काय फसवणूक तिकडे होते किंवा नाही? नाही, फसवणूक आता विकास बरोबर होते, फसवणुकीचा विषयच नाही राहिला. पण समजा विकास नसता तर? नसता तर गेलो पण नसतो आम्ही. कशाला जातोय? एक अंदाज की तिकडे फिरून आला की काय परिस्थिती होती? फसणार, 100% फसणार. कारण तिकडे गेल्याच्या नंतर बघितलंय ना, बऱ्यापैकी लोकांचं असंच असतं की इथं बघ काय बघायचं ते, पुढे गेला की विषय संपला. तिथं कसं, मी मार्केटमध्ये पण गेलो, बाजारात पण गेलो आणि शेतकऱ्यांच्या घरी पण गेलो. आपल्यासारखंच तिकडे पण फसवाफसवी, लोक पैसे कमवायला सगळीकडे सोपवलं. फसवाफसवी राहणारच. आणि आपण म्हणतोय हे विकास गॅरंटी देतात आपल्याला, तिकडं कोण गॅरंटी देत नाही. हे इथं आणून त्यांच्या रिस्कवर तुम्हाला गॅरंटी देतात. तिकडं कोण कुठला विचारत नाही.
तिकडची गॅरंटी आमच्या दुधाची पैसे गॅरंटी बघा. नाही, सडाची गॅरंटी नाही, कशाची गॅरंटी नाही. घेतली, पैसे दिले, विषय क्लोज. तिकडं तुम्ही काही करा. हा, तुमचं नशीब. कारण आपल्या इकडे बऱ्यापैकी गॅरंटी वगैरे ह्या विषयी मानला तरी जातोय. आणि आपण इथं जाऊन काय वाट घालू शकतो, नाही काय फॉल्टी निघालं काय करू शकतो, तिथं काय करणार आहे? कोण विचारणार आहे? आता तुमचंच बघा की गाडीत येता येता व्यायली, तर त्यावेळी आता ही विकास होता म्हणून मी शांत राहिलो. माझ्या जागी दुसरा कोण असता, स्वतः शेतकऱ्यांना तिथून जाऊन काय आणली असते, तू किती गेला असता? 1,00,000-1,15,00,000 रुपये गुंतवायचे. कमीत कमी. हो. त्यामुळे तिकडे पप्पा आहेत. तरी पेंडीचा दुधाचा ह्या सगळ्याचा मेळ बसतोय. बसतो. दूध असल्यावर 10 लिटरच्या वर गाईने दूध दिलं तर मिळत असणारच. आणि जर अशा काही असल्या तर गाई चांगल्याच पाहिजे. तुम्ही 7-8 लिटर चांगली गाय खायला तेवढंच घालणार, 7-8 लिटर दूध देऊन ते कसं परवडणार? आणि आता समजा ही तर तुम्ही म्हणता बँगलोरची, ही जर हिची अपेक्षा किती होती जर ही व्यवस्थित झालं असतं तर? मला 10-11 लिटर दिलं तरी मला खूप वाटत. नाही, सगळं व्यवस्थित असतं तर 15-16 लिटर दूध आरामशीर द्यायला दिलं. 15-1 लिटर तर कमीत सहज कमी. सहज 15 लिटरच्या वर म्हणजे तेवढ्याच खाण्यात हिनं तेवढं दूध देणार. हिनं अपेक्षा काय होती हिच्या दुधाची? तिच्या दुधाची तशी 30 लिटर दूध कमीत कमी. हो. आणि एक आपण सरासरी बघतो की आपल्या गाई 10 लिटर 12 लिटर 15 लिटर एका टायमिंग, किंवा आपली गाई बऱ्यापैकी एक 20-22 लिटर राहते. तिच्यात आणि हिच्यात एक कितीचा फरक पडू शकतो एक किमतीत किंवा म्हणजे दरात? कशा कशा म्हणता तुम्ही? नाही. आता आपल्या गाई सरासरी एक 20-22 लिटर दूध दिले की आपण चांगल्या म्हणतो, आणि या गायची तुमची अपेक्षा 30ची आहे. हो. ह्यांना त्याच्यात काय असं रतिबा त्याच्यात फरक? काय नाही सगळं तेच आहे. ह्यांना पण तेच आहे, हिला पण तेच आहे. तेवढंच वेगळं काही नाही. तेवढ्याच क्वांटिटीत सगळं. हो. वेगळं काही नाही. आई लगेच ह्याची काढते का? फक्त मला एकदा हे बंद करून पुढचं बंद नाही करायची गरज काही. 2 लिटर दूध मिक्स करायचं. तेव्हा मित्रांनो रात्रीचं दूध काढलेलं आहे आपण. रात्रीचा टाइम आहे. ही गाई आहे, सरासरी 10च्या वरच दूध असेल. 11-11.5 लिटर दूध. आणि ही 25 लिटरची घेतली आहे ना? 25. बघू शकता मित्रांनो. आणि ही गाय आणि ह्या त्यांच्या घरच्या गाई, ह्या कुठून घेतलेल्या आहेत? शाहीतूनच, लोकल मधून. बरं, ही गाय कुठून घेतली? ही गाय हिवऱ्यातून घेतली. ही गाय सुद्धा विकासनेच विकलेली होती. विकासकडून खताळांच्या हिवऱ्यामध्ये विकलेली. तिथून आपण पार्टी गाय घेतली होती. तिथून घेताना मला भीतीच वाटत होती. विकासनं सांगितलं होतं बिंदास्त घे, गाय दूध देणार. तर त्यानंच विकलेली गाय होती. आणि ही कितीला घेतली? ती घेतलेली आपण 30,000 रुपयाला. फक्त 30,000? हो. पार्टी पण पार्टी होती ना? गाय होती. म्हणजे शेतकऱ्यांनी आता खरं तर असंच केलं पाहिजे ना, की बाबा ज्याला अनुभव कमी आहे एखादी चांगली ब्रीड किंवा चांगली गाय कमी पैशात घेऊन. 30,000ची गाय विकायच्या टायमिंगला 1,40,000 रुपयाला मागितली होती. विकायची होती. कितीचं म्हणजे ध्येय किती आहे, कितपर्यंत करायच्यात काय? चालूला मला माझं स्वप्न होतं सुरुवातीला 25 लिटर दूध घालायचं एका टायमिंगचं, दिवसाला 50. सुरुवातीलाच मी 70 वर बसलो. म्हणजे पहिल्या एवढ्या अपेक्षा वाटत नव्हते का की ह्या गाया किती दूध देतील हा, काय? मी यांच्याकडून पकडलेलं आहे म्हणजे 9-10 लिटर. अनुभव पण नव्हता आपल्याला एवढा. आणि जसं दूध बघितलं असं नोकरी सोडून दिली. हा. आणि आता किती करायचे नोकरीत असं किती भेटणार आहे? ते तर आता सगळ्यांनाच आहे, पण लोकांना असं वाटतं की खूप सोपं आहे गाय घेणं, दूध धंदा करणं. करणाऱ्याला सगळं सोपं आहे हो. नाही, पण तेवढं सोपं आहे का की जेवढं म्हणलं जातं? कारण कागदावर लिहिणं, कागदावर लिहिणं सगळं सोपं आहे, प्रत्यक्षात करणं खूप अवघड आहे. कारण ह्या गुरांसाठी सगळा लागणारा चारा, रतीब 4थ्या दिवशी ट्रॉलीवर खायला लागतं. आणि तुमचं तर सगळं शेतापासून लांब घराकडे आहे. हो. हळूहळू किती नियोजन आहे गोट्याचं? किती गाया करायच्यात? जास्त नाही, 10 गाई करायच्या. जास्त नाही 10? 10 गाई करायच्या. बघा, आमचे शेतकरी जास्त नाही 10ला कमी म्हणतात. आणि आपल्याकडे ऍव्हरेज 10 मध्ये सरासरी आपल्याकडे 2-3च्याच गायांचा 10 ऍव्हरेज आहे. गाईमध्ये 120 लिटर तरी दूध काढायचं कमीत कमी. 100+ कायम चाललं पाहिजे. एका टायमिंगचं का 2 टायमिंगचं? नाही, एका टायमिंगचं ना? एका टायमिंगचं. नाही तर 120 2 गाई टायमिंग अशाच घ्यायच्या, विकास करूनच घ्यायच्या. विकासच देणार होता आम्हाला गाई.
नाही, पण व्यापाऱ्यांवर एवढा भरोसा नसावा. आय बटन दाब. हा व्यापाऱ्यांवर एवढा विश्वास ठेवू नये. व्यापारी प्लस तो आमचा मित्र आहे, तो कशाला फसवतो आम्हाला आता. नाही, कारण व्यापारी तर प्रत्येक गोष्ट विकायलाच आणली. शेवटी बघा, व्यापारी तो व्यापारीच. कारण कसं आहे ना, विकास चांगला माणूस आहे हे मान्य आहे, पण शेवट व्यापारीच आहे, त्याने विकायसाठी आणलंय. आपण पण आपली पारख केलीच पाहिजे. तो व्यापारी पण फसवणार नाही ह्याची पण गॅरंटी आहे ना. बागात नाव आहे त्याचं, त्यानं कशा गाई विकले ते आम्ही बघितले, मी स्वतः बघितले. मी बेंगलोरला गेलो, 14 गाई त्यानं घेतल्या होत्या. एक पण गाई त्यानं 4-5 हजार रुपयाच्या वर प्रॉफिटवर विकली नाही. मला वाटतं एक गाई 6 हजार रुपये प्रॉफिटवर विकली, त्याच्यावर एक गाई विकलेली नाही. माझ्या समोर घेतल्याने माझ्या समोरच सगळ्या गाई विकल्या. त्या 2-3 दिवसात मी काय जास्त टच मध्ये होतो, माझं रोज येणं जाणं तिथं होतं माझ्या गाईमुळे. ज्या लॉट तुम्ही आणला तुमच्या गाई बरोबर त्या लॉट मध्ये का? माझ्या गाई बरोबर त्यानं 14 गाई आणल्या होत्या. 14 त्याने 5-6 हजाराच्या 5,000 4-5 एकच गाय मला वाटतं 6,000 रुपयाच्या प्रॉफिट मध्ये विकलेली. आणि त्यानं कशा घेतल्या म्हणजे मी समोर सगळं बघितलं होतं. गाय कितीला घेतली, कितीला विकली, सगळं मी समोर बघितलं. त्यामुळे तुम्हाला विश्वास पटला. नाहीतर ते बघायचे म्हणजे ते बघितलं नसतं तर एक काय विचार होता की लोक काय म्हणतात, प्रॉफिट जास्त काढत असेल म्हणणारच कोण. तुम्हाला विकासचं बॅकग्राऊंड पूर्ण माहित असेल. किती लांब आहे विकासचं घर तुमचे? किंवा 3 किलोमीटर. तुम्ही पहिल्यापासून विकासला ओळखता ना? लहानपणापासून. तर एक विकासचं बॅकग्राऊंड काय माहितीये का, की आता सध्या लोकांना असं वाटतं विकासने लाखोनी कमवले किंवा प्रत्येक लॉट मध्ये लाखो 2 लाख कमवतोय. लाखोनं कमवतोय तो विषय. आता त्याचे तो रिस्क घेतोय, तेवढा धंदा करतोय म्हणून लाखोनं कमवतोय. ह्याच्या आधीचं बॅकग्राऊंड बघितलं तर त्यानं कशातनं दिवस काढले, तर कसा वर आलाय, लोकांनीच त्याला किती नावं ठेवली. सरासरी म्हणजे हिशोब बघायला गेलं ना तर तुम्ही 14 गायी आणल्या, 14तली ती एक तुमची होती, 13 गायी, आणि एक ऍव्हरेज 5,000 जरी पकडलं तरी 50, 55 किंवा 60,000 एका लॉट मध्ये. तेवढे पैसे म्हणजे काहीच नाही. तीच की मग सरासरी त्याच्यात मी आणलेल्या गायीमध्ये त्याच्या पहिल्या लॉट मध्ये, मी दुसऱ्या लॉट मध्ये गाय आणली, 2 ट्रक आले. पहिल्या लॉट मध्ये त्याची एक गाय फेल गेली. तिसरा गाय माझ्या गाय सारखी गाडीतच व्हायची, गाडीत नाही सॉरी, इथं आल्यानंतर खाली झाली. ती गाय मला वाटते 8-8.5 महिन्याची असेल खाली झाली. ती गाय पूर्ण फ्लॉप गेला. तो गाय ती गाय अजून त्याच्याकडे. ती कोणी सोसायचं त्यानं, ती कोणी सोसायची. म्हणजे लोकांना पैसे दिसतात, पैसे दिसतात, त्याच्या पाठीमागचा इतिहास नाही माहिती, इतिहास नाही, लॉस माहित नाही. कारण म्हणणं खूप सोपं असतं. आणि विकास करतोय म्हणजे तो कमवायसाठीच करतोय ना, कमावणारच. कमावलं पण पाहिजे, नाही कमावलं तर करायचं काय साठी? त्याचं घर कशावर चालणार, तोच करतोय ना ती. कारण बऱ्याच ठिकाणी म्हणजे विकासचा पण मी व्हिडिओ ऐकला. मी गाय घेतली, तुम्हाला मी गाय घेतली त्या दिवशीचा इतिहास सांगतो. मी गाय घेतली, मी त्या दिवशीचा एक व्हिडिओ बघितला. माझी गाय सेम हीच गाय, ह्याच गाय एवढी गाय आपल्या इथं 2,40,000 रुपये किंमत सांगितली. आपल्या इथंच व्यापाऱ्याने 2,40,000 एवढ्याच गायची किंमत, बेंगलोरच्याच गायची किंमत 2,40,000 रुपये सांगितली. आणि तीच गाय मला तिथं 1,25,000 रुपयाला भेटली. एवढा फरक. आता बघा तुम्हीच कसा फरक आहे. नाही, मी जाऊन आलो बेंगलोरला, पण आपलं चांगलं पटत नाही लोकांना. लोकांना वाटतंय बेंगलोर हिता आणून भरमसाठ पैशाने विकतायत. म्हणजे घेणारे भरपूर घेतायत, पण घेणारे भरपूर घेतायत पण घेतायत. आणि ओव्हरऑल एक 2 कारण असे सांगू शकता की विकासकडेच गाय का घ्यावी किंवा विकासकडे का घेऊ नये? विकासकडे गाय घेण्याचं पहिलं कारण पैसे, महत्वाचं पैसे. कमी शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न, पैसे. 5-10 हजार प्रॉफिट कोण पण घेणार, घेतलं बी पाहिजे, त्यांचा धंदा आहे. पैसे आणि गॅरंटी. आता माझी गाय तुम्ही पूर्ण, मला तर वाटलेलं फेल गेलेली, पण गाय आज दूध देते. आता मी दुसरी गाय घेणार, विकास पूर्णच घेणार, कशाला दुसरीकडे जातो? एकदा विश्वास पटला की माणूस कुठे जातो. आता त्याच्या इथं बघा तुम्ही, अगदी 8-10 गाया घेतलेली माणसं येतात, 8-8, 10-10 गाया घेतात, म्हणजे त्यांचा विश्वास आहे ना. आता 100-10 गाया फेल लागणार, ह्या इथल्या लोकांच्या घेतल्या तरी फेल लागणारच आहे. ते त्याने मान्य पण केलंय की तेवढ्या गाया फेल जातातच, ते आपलं नशीब. तेच की तो ते मान्य पण करतो की बाबा माझ्याकडनं घेतलेले बी गाय फेल जाऊ शकतात. बरं, आता बऱ्यापैकी तर आपण सगळीकडे बघतोय, मी तर सगळे व्हिडिओ बनवतोय त्यामुळे मला माहिती आहे. पण विकासकडनं गाई घेणं न घेणं प्रत्येकाचं एक चॉईस आहे की बाबा विकासकडनं घ्या किंवा दुसऱ्या व्यापाऱ्याकडनं घ्या. पण तुमच्या मते विकासकडनं गाई का घ्यावी? मी तुम्हाला सांगितलं पहिलं, दर
त्यासारखा दर आता तर कोण देत नाही. म्हणजे एवढ्या लॉस मी त्याला शिवाय दिल्या त्या दिवशी. मी त्याबरोबर बेंगलोरला गेलो. आता बाकीचं मी त्याच्या रूममध्ये अगदी झोपायला आम्ही एका रूममध्ये होतो. 3 दिवस मी त्याबरोबर होतो कंटिन्यू. 1 मिनिट समजा आम्ही एका त्याच्यापासून लांब नव्हतो. त्याचं पूर्ण व्यवहार, त्याचं काय चाललंय हे सगळं मला कळत होतं. आता ह्याचं व्यवहार गाया 4-5 हजार रुपये तिथून आणून एवढ्या रिस्कवर इथं 4-5 हजार रुपये प्रॉफिटवर द्यायच्या. तुम्ही सांगा मला कसं परवडणार एवढी रिस्क. आज मी आणलेल्या त्या दोन्ही लॉटमध्ये हा फेल आहे, म्हणजे पूर्ण लॉसमध्ये गेला. एक गाय फेल गेली, त्याचं तो सगळं प्रॉफिट संपलं. 4-5 हजार रुपयाने किती असं जमलं असेल, पूर्ण संपलं. मी त्याला मूर्ख म्हणत होतो, तू एवढ्या प्रॉफिटवर गाया द्यायलाच नाही पाहिजे. कमीत कमी 15-20 हजार रुपये प्रॉफिट तरी पाहिजे, अगदी कमीत कमी. आधी तर 4-5-6 हजार प्रॉफिट म्हणजे काय राहिलं त्याच्यात. तरी व्यापारी म्हणून शिव्या असतातच. ती खावंच लागणार, त्याला पर्याय नाही. पण किती आपण ओरडून सांगितलं किंवा किती लोकांना सांगितलं तर आज तुम्ही बघितलं नव्हतं तर तुमचा विश्वास वाटत होता की ह्या 5-6 हजार वगैरे विकत असेल. नाही, मला पण आधी वाटत नाही. मला पण असं वाटतं घ्यायला पाहिजे, भरपूर पैसे भेटत असतील. तरी किती अंदाज होता, किती भेटत असेल एक अंदाज? 20-25 हजार सहज काढत असेल म्हणून. आणि प्रत्यक्षात मला पण आधी म्हणजे मी ह्या धंद्यात आत्ता पडलो. आता तो लहानपणापासून त्यातच आहे. मला पण आमच्या गावातली माणसं सांगत होती की त्याबरोबर जाऊ नको, ते तुला गांडावणार, पैसे खाणार तुझ्या गाडीमध्ये, तुला कळून देणार नाही तुझं पैसे काढलेलं. तिचा भाषा राहू द्या, आता आम्हाला खायला लागायचं. म्हणजे बरोबर. सरासरी तुम्ही जेव्हा बँगलोर वगैरे फिरून आला त्यावेळी तुम्हाला माणूस कळला? हो. नाही, मला आधीपासून माणूस माहित होता. नाही, पण तरी पण संभ्रम होतात की ह्या गोष्टीतला अनुभव तेव्हा आला की माणूस काय. हा, मित्र म्हणून तो पहिल्यापासूनच आहे. पण तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला कळलं की हा माणूस काय चीज आहे. हा, त्याचा व्यवहार कळला. कारण बऱ्याच लोकांना मी म्हणजे बघितलं, हे केलं, किती काय म्हणाल तरी पण त्यांच्या डोक्यात हाच हिशोब असतो की व्यापारी आहे तर गंडवणारच. आणि आतापर्यंत तुम्ही पण आता ह्या बाकीच्या बी गाय घेतल्या, कुठून घेतल्या असेल काय? मी गाय घेतली. मी गाय आणल्यापासून आज मला वाटतं 25 दिवस झाले. हा. 25 दिवसात त्याचा कमीत कमी 19-20 दिवस तरी फोन आला असेल. एखाद दिवस चुकून राहिला असेल, अरे बाबा गायनं आज किती दूध दिलं. आणि महत्वाचं, कुठलं गायला कुठलंही मेडिसिन लावलेलं नाही. वार अडकली, वार तेवढी काढली, बाकी कुठलं मेडिसिन लावलेलं नाही, सलाईन लावलेलं नाही, काय लावलेलं नाही. म्हणजे वार अडकून पण गाय आता सध्या एक 25+ आहे किंवा 25च्या आसपास. बाकी आता 24-25 लिटर दूध देते दिवसाला. आणि विकासने तुमचा फॉलोअप पण घेतला? त्यानं सगळं सांगितलं मला, हे कर ते कर. सगळे ट्रीटमेंट काय द्यावी, कशी द्यावी. काही गायला ट्रीटमेंट काही जास्त करायला लागलेली नाही. नॉर्मल गाई चांगल्या आणल्या. आणि आता आपण बघितलं जातं की मी तर बघितल्या डोळ्याने म्हणून ह्याविषयी मला माहिती आहे. पण बँगलोरमध्ये तुम्ही गेलेला, तिथे गाई फुगवण्यासाठी कसं कसं काय प्रकार केला जातो, कसं पाणी पाजलं जातं किंवा काय, ह्या कधी बघितलं का तुम्ही तिथं? काय केलं होतं खरं खरं सांगायचं? भुशाचं पाणी पाजतात. किती असेल एक अंदाजे? आता ह्या अशा 2-3 बादल्या असतात, 4-5 बादल्या टब असतात. 4-5 बादल्या बसतात. ते आपले मोठे टब खायला घालायचे, 4-5 बादल्या सहज बसतात. ते 4-5 बादल्या पाणी एका टायमिंगला पाजलं. आणि दिवसात किती वेळा पाजत असतील तसं? ते नाही सांगता पण 2-3 वेळा तरी. 2 तरी कमीत कमी. तिकडच्या गायांची खरोखर हाडकं दिसत नाही ना. आणि इकडे आल्यावर त्याच गायांची अवस्था आपल्याला तर आपली तर नाही. आल्या आत्ता नाही, आल्या गाई कशी दिसत होती? आणि तेव्हा पण काही चांगली होती, आपल्या गायला नाही काय प्रॉब्लेम मला. म्हणजे तुमची गाय तिथं पण सर्व जशी होती तशीच आहे. ठीक आहे. आणि विकासनं दूध धंदा किती वर्ष केलाय, किती दिवस केलाय, का 2-4 दिवसाचा केलाय ना आपल्याला जास्त सांगतोय? हा पण महत्वाचा विषय की ज्याला खरोखर दूध धंद्याचा अनुभव आहे तोच व्यापार करू शकतो, तोच विश्वास देऊ शकतो, तोच गॅरंटी देऊ शकतो. ज्याने दूध धंदा केला नाही तो गॅरंटी देणार, सगळं देणार, पण त्यालाच माहित नाही तो गॅरंटी देणार कशाची. तो तुमचा ऐकणार आणि पुढे सांगणार. विकासला स्वतःला माहिती आहे, त्यानं लहानपणापासून, म्हणजे आता विकासचे वडील दूध धंदा करत होते, त्यांच्यापासून विकासने चालू केलं. लहानपणापासून तो करतोय, त्याला लहानपणापासूनचा अनुभव आहे, दीर्घ अनुभव आहे. बरं, तुम्ही तर तुमचं एक कुत्र पण त्याला विकलं होतं. हो. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे किती गाय होत्या तेव्हा विकासकडे? गाय बऱ्याच होत्या. पहिल्या सुरुवातीला मला वाटतं गावात जुना गोठा होता त्यावेळेस 5-6 गायी होत्या. नंतर नवा गोठा बांधला त्यावेळेस आता मोजल्यानं 40-50 गाय असतील ऍव्हरेज. हो. म्हणजे त्याला अनुभव तर आम्हाला ह्या गोष्टीचा अनुभव नव्हता. त्यावेळेस त्याचं कॅन्डानं दूध जायचं, गाडी घ्यायची, स्वतः दूध घालायला जायचा. म्हणजे गाडी तिच्याकडे 10-15-20 केंड असतील त्यावेळेस, असा अंदाज आहे. म्हणजे तुम्ही काय केलं तो म्हणजे धंद्यातच नव्हता त्यामुळे तेव्हा आपण बघत पण नव्हतो. तेव्हापासून त्याला अनुभव आहे. हा, मोठा अनुभव आहे. त्यामुळे त्याच्या गाय शक्यतो अजून सुद्धा त्याच्या दुधाच्या गाय आहेतच की, घरचं दूध काढतोय. त्याच्याकडे अजून पण दुधाच्या गाय आहेत. आहेत. कधी गाय आहेत 3-4
हा 3-4 3-4 गाय असतील. जे अजूनही त्याचं कॅनवर दूध जात असेल. म्हणजे असं काही नाही की कोणीही उठलंय आणि आपलं चालू केलंय. व्यापार करणार आता तुम्ही बघाल व्यापारी काही व्यापारी असे की त्यांच्या दावणीला दुधाची गाय नाही, व्यापार करतायत पुढच्याला गॅरंटी देतायत, त्याला दुधाचा अनुभव काय, तो स्वतः पिळत नाही, त्याला अनुभव काय. फक्त सांगितलं जातं एवढं हा, पिळलं सांगितलं तेवढं पिळलं, सांगणं आणि स्वतः अनुभव घेऊन पुढे सांगणं त्यात फरक आहे. हा. ठीक आहे.